हँडमेड ज्वेलरी सुंदर दिसण्यासाठीच नाही तर टिकाऊ असणंसुद्धा तितकंच महत्त्वाचं आहे. म्हणूनच या लोटस इयरिंगसाठी आपण तयार बेस वापरत नाही आहोत. त्यासाठी सगळ्यात आधी आपण सुरुवातीला 20 गेजची तार घेऊन त्या तारेच्या एका साईडला 2 इंच तार सोडून राऊंड नोज प्लायरच्या साहाय्याने राऊंड करायचा आहे आणि मग हाताने तो राऊंड वाढवत जायचा आहे. 3 ते 4 राऊंड होतात इथे आणि तयार होतो एक मजबूत आणि टिकाऊ बेस. त्यानंतर एक हँडमेड लोटस पेंडंट घेऊन त्याच्या सेंटरला हा बेस आपल्याला बसवायचा आहे आणि त्यानंतर 0.3ची रॅपिंग तार घेऊन लोटसच्या प्रत्येक बाजूला जे छोटे छोटे होल दिसत आहेत त्या होलमधून आपल्याला तार पास करत एक एक करून प्रत्येक पॉईंट काळजीपूर्वक बेसला पॅक करत जायचं आहे. हा टप्पा खूप महत्त्वाचा आहे. सर्व बाजूंनी व्यवस्थित पॅक झाल्यानंतर खात्री करायची की कुठेही हालत नाही ना. स्टडची लांबी योग्य प्रमाणात कट करून घ्यायची आहे आणि तयार झाला आपला लोटस इयरिंग. हे इयरिंग तुम्हाला कसं वाटलं कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि लोटस सेटचा मंगळसूत्र मेकिंगचा पार्ट 1 पाहिला नसेल तर तोही नक्की बघा. लाईक, शेअर, फॉलो करा. थँक्यू.